प्रशांत मागणं काढ की रे माझ्या हात म्हणतो मी. पिठलं व्हेजिटेरियन लोकांचं नॉनव्हेज. जरा आवाज येतो की रे. मित्रांनो, वेलकम टू द न्यू व्लॉग. आज आपण आलेलो आहोत बऱ्याच वर्षांनी सोलापूरला एका स्पेशल नवरात्र नाईटसाठी. म्हणजे इन्व्हाइट केलेला आहे आपल्याला पुष्कराजनी. पुष्कराज माझा जेजेस क्लब वाटचा मित्र आहे. तो सोलापूरचा आहे. इथला एक प्रॅक्टिसिंग आर्टिस्ट आहे. बऱ्यापैकी काम तो आपला पेंटिंग्स आणि ह्याच्यामध्ये करत असतो. सो पुष्कराज, काय कुठला गरबा आहे आज? काय जरा सांग. ॲक्च्युली सोलापुरामध्ये क्लारा इव्हेंट्स म्हणून एक नवीन संस्था स्थापन झालेली आहे, ग्रुप आहे तो. त्यांनी सोलापुरामधला त्यांचा हा दुसरा इव्हेंट आहे. आणि त्या इव्हेंटसाठी जेव्हा सर्चिंग चालू होती की आपल्याला चांगला एक गेस्ट पाहिजे, तेव्हा मला लक्षात आलं की अरे आपला मित्र आहे, आता सध्या खूप चांगलं नाव आहे त्याचं आणि सध्या भारतात आणि सगळ्या तो करतोय. तर मी त्याला विचारलं आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलेही आडेविडे न घेता तो येतोय. खूप छान वाटतंय. मी वेलकम करतो. मी कधी असं गेलोच नाही नाट्य वगैरे. तुझा फोन आला, म्हटलं ठीक आहे चल जाऊया सोलापूरला जायला. एक आपल्याला चान्स मिळेल आणि बरंच काय काय अजून प्लॅन केलं आहे आम्ही दोघांनी मिळून. ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. पण आता आपण जाणार आहोत दांडियाला. तर काय माहिती आहे माझ्याकडनं काय काय करून घेणार आहे. चला आता आपण निघूया, जाऊया दांडियाला. मजा येणार आहे. हा चला ना बे दांडियाला. साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. काय सोलापूर निवांत का? कसं काय? जरा आवाज येतो की रे. आवाज येतो की रे. सोलापूरचा आवाज टाकतोय होते. चला बस झाला, आता चालू करू की रे. चालू करू मी. तो मित्रांनो, इव्हेंट नंतर आपण आलेलो आहोत जेवायला. हॉटेलचं नाव काय पुष्कर? निसर्ग ऑथेंटिक सोलापुरी व्हेज जेवण असं पुष्करांनीच ऑर्डर केलं आहे. याला म्हणतात धपाटे. हे आहे थालीपीठ, शेंगदाण्याची चटणी, दही आणि ठेचा. लेट्स गो. दही आणि पहिले मी बघूनच टेस्टी वाटते. क्या बात आहे. सो मित्रांनो, नेक्स्ट राऊंड मागवलेला आहे तो आहे पिठलं आणि ज्वारीची भाकरी आहे. ह्याला काय म्हणतात? घाटी शेरवा जो दिसतानाच तिखट दिसतोय. आणि ह्याला बोलतात बिस्किट भाकरी. बरोबर ना? कडक भाकरी, बिस्किट भाकरी. याची पद्धत अशी आहे की हे चुरायचं आहे आणि ह्याच्यावरती जरासं हे तो आणखी बारीक करू शकतो. ते बारीक करून ते छान लागतं. हे ह्याच्यासारखं आपण करतो कोरी रोटी. बरोबर बोलतात. व्हेजिटेरियन लोकांचं नॉनव्हेज. सो मित्रांनो, इट्स डे 2. प्रशांत मागणं काढ की रे माझ्या हात म्हणतो मी. कालपासून सोलापुरी भाषा ऐकून आमचं पण जरा सोलापुरी भाषा बोलायची इच्छा झालेली आहे. नाही मी आता निघालो आहे. खरं तर आम्ही घरी निघालो पाहिजे डायरेक्ट. पण सोलापूर सोडायच्या आधी सोलापुरी डेलिकसीज कशा काय आम्ही मिस करणार म्हणून आम्हाला पुष्कराज पहिले स्वतःच्या घरी आय गेस घेऊन चाललं आहे. तिथे तो आम्हाला सुशीला खायला घालणार आहे. डोंट टेक मी रॉंग, सुशीला नावाची डिश आहे आणि काहीतरी आहे. आता ते आम्हाला तिथे जाऊनच समजेल. सो चला जाऊन बघूया सुशीला काय असतं. लिओनार्डो आर्ट अकादमी.
हॅलो हाय हाय कर कॅमेराला हाय कर ज्ञाना हाय म्हण ज्ञाना म्हण रेशोना हाय म्हण हे एक स्वप्न आहे माझं जसं एक प्रत्येक आर्टिस्ट हे स्वप्न असतं की स्वतःसाठी काम करायला स्वतःची स्टुडिओ असली पाहिजे. ते मग छोटा असू दे मोठा पण स्टुडिओ असला स्टुडिओ असायला पाहिजे. बसायला पाहिजे. तो सांगतोय एक मिनिट ज्ञाना इकडे हा ये त्याला तुझं त्या- पेंटिंग दाखव त्याचं तुझं painting पेंटिंग दाखवाय ना त्यांनी केलेलं साधारण तुम्हाला सर किती वेळ लागला हे करायला रोज टप्प्याटप्प्याने मी काम करत असतो जसं वेळ मिळतो ऍबस्ट्रॅक्ट तुम्ही मस्त मांडलंय तुमचा विचार मला आवडला ज्ञाना दाखव पेंटिंग तिथं जाऊन जा. हंबल आर्टिस्ट एकदम अरे आर्टिस्ट ज्ञाना आर्टिस्ट मला सांग याच्याबद्दल सांग काय म्हणतात नाही माझ्यापेक्षा छान इथं सांगतो. सुशिला हा खरा कर्नाटकी प्रकार आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र कसं आपलं सोलापूर कसं आहे कर्नाटकच्या बाउंड्रीवर आहे. त्यामुळे तिकडचे बरेच लिंगायत समाज जो आहे ना त्यांना हा सुशिला माहिती आहे. त्यामुळे तिकडचा तो इकडं आला आणि हा सुशिला चुरमुऱ्यापासून बनतो आणि अतिशय हेल्दी आहे. त्याच्यामध्ये फुटाण्यांचा कूट घालतो आपण कोथिंबीर मिरची वगैरे सगळं आणि सगळ्यात तुझा पचायला हलका आणि कुठेही त्रास होत नाही असा हा सुशिला आहे. दही सुशिला का याच्यासोबत दही दही काय माहिती का त्याला एक चव येते चांगली. दही मुळे ना ते एक अजून जरा एक छान चव येते त्याला म्हणजे उयनवर त्याच्यावर शेव पण घालतो. पोह्यासारखंच लागतंय फक्त कुरमुरेचं असल्यामुळे थोडा वेगळी टेस्ट आहे. फील वेगळा पोहेसारखा नाही. जाम खालील कर्नाटक म्हणजे गुलबर्गा हे जसे पोहे भिजत घालतात तसे कुरमुरे भिजत घालतात भिजत घालायचे आणि मग ते लगेच काढायचे. आणि मग तसं सेम पोह्यासारखाच प्रकार. नाही, कमी डाळ पाणी डाळ पण. असतात ना, डाळ. फुटत असेल ना फुटाणे डाळ. चण्याची डाळ त्याचं पण कूट घालतो याच्यामध्ये जो पोह्यामध्ये घालत नाही आपण. मी रात्रीला विचारतो कशी सहन करतेस तुझ्या छातीवर हा एकटेपणा. मी रात्रीला विचारतो कशी सहन करतेस तुझ्या छातीवर हा एकटेपणा. रात्र हसते माझ्या अंगावर एक शब्द लिहित सकाळ. मला फार आवडली ही कविता. काय सुंदर आहे. विमलेश त्रिपाठीची कविता फार सुंदर आहे. लिहू शकतं का खरंच आहे खरं आहे. किती सुंदर आहे. अरे मी तर म्हणतो लिहेल पण म्हणजे आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे जाते ना की लिहेल पण मी म्हणतो की एक गोष्ट आता जस्ट जावेद अख्तरचं मी बघतो त्याच्यात ते म्हटलं की ह्युमननेस कुठून आणणार त्याच्यातला तो फील कुठून आणणार. आणि माणूस आर्टकडे जेव्हा येतो तो काय करायला येतो तो फील घ्यायला देतो ना. नाटक बघितल्यावर आपल्याला काय होतं आपण ऍक्टिंग बघायला थोडी येतो आपण तो त्या नाटकाचा एक फील घेतो. प्रत्येकाचा अनुभव तो अनुभव नाही आणू शकत अनुभव देऊ शकत नाही हे म्हणतो. म्हणजे आता मी ज्या फील्डमध्ये मी आर्ट फील्डचा असल्यामुळे मला हा सगळा एक त्याचा एक सेन्स आहे आणि मग त्या सगळ्याचा वापर मी ऑफकोर्स ह्या सगळ्यामध्ये करतो. तीच गोष्ट माझ्याकडे जी मला सगळ्या क्रिएटर्स सगळ्या ह्या सगळ्यापेक्षा मला डिफरंट बनवते त्याचं रिझनच आहे की माझा हा आर्टचा जो अख्खा बॅकग्राऊंड आहे आणि जे माझे बेसिक्स आहेत. आता बरं लोक बेसिक शिक्षक पण ह्याचा वापर वेगळ्या मीडियममध्ये पण लोकांना कधी कधी करायला जमत नाही. ते तिथेच अडकून असतं. तर हे मुळात शिक्षकाचं काम आहे की त्यांनी कसं त्या आपल्या स्टुडंटला अशा पद्धतीने तयार केलं पाहिजे की तो उद्या कुठेही गेला तरी त्या आर्टचे जे फंडामेंटल्स आहेत ना ते सगळीकडे अप्लाय होतात. आयुष्यात बायकोसोबत पण अप्लाय होतात की बायकोसोबत वागताना ते फंडामेंटल्स पण लावू शकतो. तुला लावता आले पाहिजे. एखाद्या पेंटिंगचा विचार आपण करतो जसा करतो ज्या ओपननेसनी करतो त्याच ओपननेसनी आपण आपल्या लाईफ पार्टनरकडे पण करतो का की तिला आपण बायको म्हणून ट्रीट करतो इथे तो आर्टिस्ट मग तू कसला आर्टिस्ट. तुझ्या सगळीकडे पूर्ण आतून बाहेरून पूर्ण तो आर्टिस्ट पाहिजे ना. ह्या लेवलचं मला म्हणजे माझ्या शिक्षकांनी मला अशा पद्धतीने ट्रेन केलं की तू आयुष्यात कुठेही जा. म्हणजे ते आता एक आम्हाला असाइनमेंट सरांनी घेतलेली ऑनेस्टी त्यांनी मला शिकवली. एक आर्टिस्टनी कसं ऑनेस्ट असलं पाहिजे काम करताना पण आणि कोणाचं काम बघताना पण. आणि ही प्रोसेस आता मी हे वाक्य बोललो खूप इम्प्रेस झाला असतो पण तुझ्या आत नाही गेलं. आता मी तुला सांगतो हे आत कसं जाईल. त्यांनी आम्हाला एक असाइनमेंट करायला लावली. 4 जण होतो आम्ही असाइनमेंट लिहिली. ते म्हणले की याच्यावर एक काढा काही तुम्हाला वाटतं ते चित्र काढा फक्त लाईन आणि डॉट वापरून एक चित्र काढ बेसिक काहीही काढ. काढलेलं आहे ठीक आहे. आता आम्ही चौकाशी बसलोय
आणि प्रत्येकाने चित्र काढलं. माझं हे चित्र मी पुढच्याकडे पास केलं, तसंच ह्याचं माझ्याकडे आलं. असं प्रत्येकाने त्यांचं चित्र पुढच्याकडे आलं आणि आमच्याकडे एक पेपर होता. समोरच्याचं चित्र बघून जे वाटतं ते लिहा, परत पुढे पास करा. ह्याचं आलं. म्हणजे चौघांचं माझं सोडून माझं पण मी लिहिलं आणि बाकी तिघांचं पण मी लिहिलं की ते चित्र बघून काय वाटलं. आणि जेव्हा आम्ही कम्पेअर केलं, बिकॉज आम्ही त्या पूर्ण स्पेसमध्ये की आपल्याला काही कोणाला काही द्यायचं नाही, काही नाही, आम्हाला फक्त लिहायचं आहे, तेव्हा साधारण 80 to 90% जे मी चित्र काढलं तेच बाकीच्यांनी ओळखलं की काय काढायचा प्रयत्न केला. आणि हे सगळ्यांचंच झालं. म्हणजे काय, मी एकदम काही मनातनं भाव ठेवता की हे चित्र माझं चांगलं होईल ना, हे आवडेल ना, ह्याला अवॉर्ड लागेल ना, हे विकलं जाईल ना, हे कुठलेही मनात भाव न ठेवता ऑनेस्टली काहीतरी मनातलं उमटवायचा प्रयत्न केला. तेच सगळ्यांनी केलं. आणि बघताना सुद्धा मी ऑनेस्टली काहीतरी बघायचा प्रयत्न केला. तर मला सापडलं की म्हणजे काय, आता ते झालं माध्यम, आर्टिस्टचं व्हिज्युअल माध्यम. म्हणजे मी कम्युनिकेट केलं ना समोरच्याशी, पण ते ऑनेस्टीनी. याच्यात कुठेही 1% भाव आला ना की ह्याला मला पैसे विकायचे, अवॉर्ड, मग 1% तुझ्या कामात तू ऑनेस्ट नसशील तर ते समोरच्यापर्यंत पोहोचणार नाही. हे मला शिकवलं तरी 2014 आज 2026 बसलो. आणि हे जे लॉजिक आहे किंवा हे काय बोलता येईल, एक आपलं फंडा किंवा काय जे काय बोलतो फिलॉसॉफी जी आहे, ही मी प्रत्येक कामात जेव्हा लावतो माझ्या, आजही एक रील सुद्धा बनवताना की ऑनेस्टी पाहिजे. याच्यात कुठे आपण गफला नाही करायचा की हे मला वाटतंय आणि या पद्धतीने फील होतंय तर करतोय. तर ते माझ्यासाठी आजपर्यंत वर्क होत आलंय. एक प्रिन्सिपल हा मी माझ्या आयुष्यातल्या रिलेशनशिप्समध्ये पण लावतो, मित्रांबरोबर, पैशाचा कोणाचा व्यवहार असेल त्याच्याबद्दल, सगळ्या मध्ये जेव्हा आपण हा ठेवतो ना व्यवहार, एक ऑनेस्टी, हा माझा फंड आहे. तुझा पण असलाच पाहिजे असं काय, तुझा काहीतरी वेगळं असू शकतो, पण ते मला प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक ऍस्पेक्टमध्ये कामाला येते. विचार कर किती त्याच्यामध्ये ताकद आहे. सो मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता सोलापुरी चादरी कशा बनतात त्या फॅक्टरीला. माझ्या मागे फॅक्टरीचा आवाज येत असेल तुम्हाला, इथं काय माहिती नाही, पण आता आपण बघणार सोलापुरी चादर बनते कशी, तुम्हाला खास दाखवायला आणले मी, स्पेशली ऑन जस्ट इन थिंग्स ब्लॉग. बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आताच. त्यावर बघतो येते मी. नमस्कार. हा मित्र माझा बेस्ट फ्रेंड आहे, राम सिंग. एक चादर बनायला साधारण किती दिवस लागत? एक चादर बनायला मतलब डेली प्रोसेस चालू असतात. तर प्रोसेसिंग लाईक प्रोसेस डाईंग कलर सगळं होऊन प्रोसेसला 4 ते 5 दिवस लागतात. 4 ते 5. 4 ते 5 दिवस. मित्रांनो, फारच सुंदर अशी प्रोसेस होती. इतके सारे एलिमेंट्स होते, असं वाटत होतं की फिल्म शूट करतोय एखादा. वेगवेगळे फॉर्म्स आणि असं फोटोग्राफी करायची खूप इच्छा झाली, पण ओव्हरऑल प्रोसेस मस्त होती, मजा आली. केवढी मोठी प्रोसेस आहे आणि काय सिस्टम केलं आहे. सो बेसिकली आम्ही हे कॉलेजमध्ये सगळं बघितलं आहे ऑलरेडी. आमच्या कॉलेजमध्ये जे टेक्स्टाईल डिपार्टमेंट आहे ते अशाच पद्धतीने साड्या आणि हे सगळं बनवायचे, पण हे खूप लार्ज स्केल आहे. ऑफकोर्स कॉलेजला छोट्या छोट्या स्केलला सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या. आणि आता जे मॅन्युअली व्हायचं कॉलेजमध्ये, म्हणजे आदेश वगैरे लूमवर जे काम करते हाताने, आता धागा इथून तिथे जातोय ना ते हाताने टाकायला लागायचं. आता इथे मशीनवर सगळं होतं आहे आणि सगळं प्रोसेस फास्ट झालेली आहे ह्या सगळ्याची. सो जे मॅन्युअली बघितलेलं ते आता ॲक्च्युली आम्ही आमची टेक्स्टाईलवाल्यांची साईट व्हिजिट झाल्यावर की आमची इंडस्ट्रियल व्हिजिट झालेली आहे. काय भाई, काय सीन काय झालं काय
जे घाबरवता काय धमाका झाली डायरेक्ट. तर आपण विचार करत नाही गोष्टी घेताना. एक सोलापुरी चादर घेताना आपण असं बोलतो की एवढी महाग आणि तेवढी महाग, पण 5 दिवस प्रोसेस एक चादर बनायला 5 दिवस लागतात. त्यामुळे आणि किती लोक काम करतात आणि आर्टिस्टिक काम आहे भाई. बाप बाप खाणार ते सगळं ते त्याचे पॅटर्न बिटर्न ते कसं केलंय त्यांनी मस्त. खूप भारी वाटलं बघून एकदम. एका चादरच्या मागे मी फक्त आपण डायरेक्ट अंगावर घेऊन झोपतो त्या मागे केवढा मोठा प्रोसेस आहे. एक कॅल्क्युलेशन चुकलं तर किती मोठं नुकसान होऊ शकतं हे आपण कधी विचार नाही केला. चला आता जाऊया आपण खावाला. वेलकम टू हे मिरची जी आहे ते आंध्रवरून येतं आणि त्याच्यामध्ये ना त्याच्यातल्या बिया काढल्या जातात मिरचीमध्ये आणि त्याच्यामध्ये आंबट आणि तिखट असं एक सारण तयार केलं जातं. म्हणजे इमलीची चटणी वगैरे असं ते सारण मस्तपैकी तयार करून ते त्याच्यामध्ये भरलं जातं. ते भरून 2 वेळा डीप फ्राय करतात. काय हुग्गी कशाने बनवतात? हे जे हुग्गी आहे हे जोडगहू म्हणून असतं. जोडगहू, गूळ आणि काही पदार्थ आहेत ते सगळ्याच मिळून म्हणजे हे रात्रभर भिजवलं जातं जोडगहू. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या प्रोसेसमधनं ते बनवलं जातं. ते तुपासोबत खाल्लं जातं. हे स्पेसिफिकली बनतं हे संक्रांतमध्ये म्हणजे जानेवारी महिन्यात संक्रांतमध्ये बनतं. म्हणजे संक्रांतमध्ये जे काठ्या उचलणारे असतात त्या काठ्या उचलणारे त्यांचा हा खुराक आहे, रोजचा खुराक आहे. याच्याने खूप प्रचंड प्रमाणात ताकद वाढते. आपलं हे साऊथ इंडियन आमच्या स्पायसम असतं ना, पायसमच्या जवळच आहे. स्पायसमच्या खूप जवळ आहे. सो मित्रांनो आमचं आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि इट्स टाइम टू लिव्ह सोलापूर. थँक्यू सो मच पुष्कराज. आम्हाला 2 दिवस तू एवढं छान छान खायला घातलं आणि छान छान ठिकाणी घेऊन गेलास. मजा आली खूप. आणि इव्हन इथे आता आम्ही जे पुराणी गलीमध्ये जे आलो आहे ते पण खूप मस्त होतं जेवण. ऑथेंटिक पण खाल्लं आणि ओव्हरऑल सगळे टेस्ट दिली. सगळं दाखवलं नाही मी, बट आता झोप येते मजबूत आणि आता निघायचे मुंबईला. लांबचा प्रवास आहे आणि इथे ऑलरेडी लोक लांब व्हायला चालू झालेले आहेत. सलाम घ्यायला लागलेले आहेत. बट नक्की या सोलापूरमध्ये आलात तर इथे नक्की पुराणी गल्लीला पुरणपोळी बनणार होतं. नुसतं तोटात खायचे आयटमच तोटात आहेत. पुराणी गल्लीमध्ये नक्की या. जेवण एकदम अप्रतिम आहे. आणि भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. परत कुठेतरी फिरायला जाऊ आपण नक्कीच. बट कसा वाटला हा व्लॉग हा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब बटन दाबा, थँक्स बटन दाबा. भेटूया. बाय बाय. तू बोल. बाय बाय.